ज्ञाना, हळदी कुंकवाचा समारंभ अगदी यथासांग पार पडला. मुक्तेमध्ये अगदी आईसारखाच उत्साह होता. लेकरा लेकरा चूक झाली लेकरा. दादा रे उठ. माझ्या हातून लई मोठी चूक झाली. अपराध झाला माझ्या हातून. तुमचे सगळे कष्ट मी धुईला मिळवले. हो, पण काय झालंय काय? लेकरांचं शुद्धीपत्र मी त्या म्हाताऱ्याला दिलं, त्याच्यावर फक्त डोकं ठेवायला. पण तो शुद्धीपत्र घेऊन गेलाय. मी गावात समधीकडे शोधलं, पण तू कुठेच दिसला नाही मला. म्हणजे तुमचं डोकं ठिकाणावर आहे का? शुद्धीपत्र चोरीला गेलं? होय. तोंड वर करून काय सांगताय? तुम्हाला उमजतंय का? ते शुद्धीपत्र म्हणजे केवळ भुर्जपत्राचा तुकडा नव्हता, मुलांच्या आयुष्याचा प्रश्न होता. मला ठाव आहे, पण ठाव आहे ना? मग असं भलत्या सलत्या माणसाच्या हातात प्रसादासारखं कसं दिलं? काका शांत व्हा. तुम्ही त्रास करून घेऊ नका. कसं शांत होऊ बाळा? कसा शांत होऊ? अरे तुमच्या आजवरच्या परिश्रमांवर, तुमच्या आशा आकांक्षावर, तुमचं भविष्य, तुमचे स्वप्न यांचा चुरणा केला या माणसाने एका क्षणात. तू सांगतोय शांत हो? काका तुम्ही वयाने आणि अनुभवाने माझ्यापेक्षा खूप मोठे आहात. लहान तोंडी मोठा घास असला तरी एक सांगू, तुम्ही त्रास करून घेऊ नका. आपल्याला मार्ग शांतपणे शोधावा लागेल. अरे मी परत याच्या घराबोर आलो. नक्कीच काहीतरी चिमितकार आहे. मी चुकलो, मला क्षमा करा. चूक झाली. हा क्षम्य अपराध आहे. त्याबद्दल क्षमा मागायला काहीच कसं वाटत नाही तुम्हाला? काका जे घडलं ते अपघाताने घडलं. भीमादादाने जाणून बुजून काही केलं नाहीये. पण त्याचं मोल तुम्हाला मोजावं लागणार आहे, आणि तेही आज उद्या नाही, केवळ आयुष्यभरासाठी. तुमचा शिक्षणाचा अधिकार पुन्हा एकदा हिरावला गेलाय. काका वेदपुराण, धर्मग्रंथ याचा केलेला अभ्यास म्हणजेच केवळ शिक्षण असतं का? पैठण पासूनच्या प्रवासात आम्हाला अनेक माणसं भेटली, कित्येक अनुभव आले. त्यांनी आम्हाला समृद्ध केलंच आहे. माणसाचा सर्वात मोठा गुरु म्हणजे त्याचं जीवन. त्या अर्थाने आमचं शिक्षण सुरूच राहणार आहे. हे सगळं सांगून तू माझं समाधान करण्याचा प्रयत्न करू नकोस. कारण हे शुद्धीपत्र मिळवताना तुम्ही किती अवमान सहन केलेत, अपमान सहन केलेत, हे तुम्ही जाणता, मी जाणतो. आजपर्यंत जे काही केलं, आपली सिद्धता सिद्ध करण्यासाठी पैठणला रेड्यामुखी वेद वदवले, ते सारं व्यर्थ गेलं या एका माणसामुळे. आळंदीकर
पुन्हा ग्रामण्यात टाकतील. पुन्हा एकदा उपेक्षितांचं जीण. भविष्यात काय होईल याचं अनुमान आपण इथे बसून कसं लावणार काका? काळाची पानं केव्हा आणि कशी उलटतील कधीही सांगता येणार नाही. आमचं भलं व्हावं हे जर त्या पांडुरंगाच्या मनात असेल तर ते झाल्या वाचून राहणार नाही. दादा दादा थांब. नको इतकं मनाला लावून घेऊस. परंतु माझ्याकडनं चूक झाली असं म्हणणं बी चुकीचं आहे. पण मी तरी काय म्हणणार? मला वाटलं ते म्हातारा भाला माणूस असेल, पण ते शुद्धीपत्र घेऊन गेला. नाही नाही नाही, हे शुद्धीपत्रक या पोरानं परत दिल्याशिवाय पर्याय नाही आता. देवाच्या चरणी वाहून आणलंय. मी हे शुद्धीपत्र देवाला दाखवण्यासाठी नेलं होतं. वय की आणखी कशाला नेणार आहे? मला क्षमा करा. मी रागाच्या भरात तुम्हाला नाही नाही ते बोललो, पण त्यामागे या लेकरांबद्दल अपार काळजी होती हो, बाकी काही नाही. ठाव आहे मला ती काळजी होती, पण तुम्ही एवढं मनाला लावून नका घेऊ. दादा अरे नेमकं झालंय तरी काय? जे काही झालंय ते उत्तमच झालंय. तू म्हणतोयस ते खरंय गुरुदादा. त्या पांडुरंगाच्या मनी आपलं भलं व्हावं असं असेल तर तसंच होईल. पांडुरंग हरी. पांडुरंग हरी. पांडुरंग पांडुरंग हरी. पांडुरंग हरे. शुद्धीपत्र परत मिळालं म्हणून आभार मानतोयस त्याचे? नाही, मग ते शुद्धीपत्र, ते मिळवण्यासाठीचा संघर्ष, मग ते टिकवण्यासाठीचा संघर्ष, त्या एका भूर्जपत्रामुळे समाजाची मिळालेली मान्यता,
या साऱ्याच्याही पलीकडे आहे आपला पांडुरंग. मला त्याच्यापर्यंत पोहोचायचंय. क्रोध, असूया, भय या भावभावनांना त्याच्या ठाई स्थान नाही. मला तिथे पोहोचायचंय गुरुदादा. ज्ञाना, शिक्षणाचा अधिकार आपल्याला त्यासाठीच तर हवा होता. जे धर्मग्रंथ वाचण्याची, त्यातलं ज्ञान ग्रहण करण्याची आपल्याला अनुमती नव्हती, त्यातच सांगितलंय भगवंतापर्यंत पोहोचण्याचा सर्वात सुलभ मार्ग. त्याविषयीच एक कल्पना मनात घोळतीये. सांगू? सांग ना. बाबांचा सांगाती पांडुरंग पुन्हा एकदा या देवालयात विराजमान झालाय. त्याच्याच साक्षीनं गीता पठण सुरू करावं अशी इच्छा आहे. उत्तम कल्पना आहे ज्ञाना. तुझ्या सुस्पष्ट वाणीतून आणि सुमधुर गळ्यातून गीता ऐकायला आवडेल मला, आणि त्या पांडुरंगालाही. ठरलं तर मग उद्यापासूनच आरंभ करूया. आपल्याला पडलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरं मिळतील. कसं जगावं ते उमगेल, आणि कसं जगू नये तेही उमगेल. खरंय तुझं. भगवद्गीता हा इतरांसाठी धर्मग्रंथ असेल, पण आपल्यासाठी तो कर्मग्रंथ आहे. पांडुरंग हरी. पांडुरंग हरी. काका तुम्ही हसताय माझ्यावर? अरे तुझ्या या बाललीलांवर हसतोय. लहानपणी तुझ्या मनाविरुद्ध एखादी गोष्ट झाली किंवा एखाद्याविषयी तुला राग आला आणि तो तुला व्यक्त करता येईन असा झाला की मग तू काय करायचंस ठाऊक आहे? काय? दगडगोटे घ्यायचास आणि जमिनीवर खरडत बसायचास. काका मी राग काढत नाहीये. मी केवळ माझं काम करतोय. काम करताना कदाचित डोळे लाल बंद होत असतील. का होणार नाही काका? संक्रांतीला मुक्ताशी महादेव भट जे बोलले ते ऐकून होणारा त्रास शब्दात मांडता येत नाहीये, आणि होणारी घुसमटही थांबवता येत नाहीये. हुबेहूब विठ्ठलपंत. ये बैस इथे सोपाना. म्हणजे कित्येक दिवस तुला सांगेन सांगेन म्हणत होतो. आज राहवत नाही म्हणून सांगतो. जसा जसा तू मोठा होतोयस ना, तशी तशी विठ्ठलपंतांची तरुणपणीची प्रतिमा मला तुझ्यात जाणवायला लागली. काका मला कळलं नाही. सोपानं माणूस काळानी, अनुभवानी, वयानी बदलत जातो हे तुला ठाऊक आहेच. संयमाचं शिखर पार करताना क्रोधाची पायरी पार करावीच लागते. आता जसा तुला चटकन क्रोध येतो ना, विठ्ठलपंतांनाही तसाच घ्यायचा. अन्याय, अत्याचार याविरुद्ध ते दंड थोपटून उभे राहायचे. आपेगावचीच गोष्ट आहे एका कष्टाळू शेतकऱ्याची. चंदनाची मुळी? कुठून आणायची चंदनाची मुळी? अगं नग त्रास दिवस ग. आधीच काही कमी नुकसान नाही होते शेतीचं. कसा बसा महादेव शास्त्र्यांनी तोडगा सांगितला आहे, आणि आता हे असं झालं. मी काही सहाय्य करू का? पंत तुम्ही?
अहो समद करून झालं म्हणून तर असा हातबल बसलो होतो. हतबल होऊन कसे चालेल? आपल्याला आपले ध्येय साध्य करायचे असेल तर प्रयत्नांची पराकाष्ठा करावीच लागणार ना. म्हणजे अहो पुन्हा प्रयत्न करून बघायचा. प्रयत्न केले की, पण आता मी साहित्य नाही आणलं ना तर होम हवन होणार नाही आणि माझ्या शेतातलं पीक बी करपल. मला समजलं नाही, होम हवनाचा आणि पीक करपण्याचा काय संबंध? अहो शेतातलं पीक कायम करपत म्हणून महादेव शास्त्रींनी उपाय सांगितला आहे. चंदनाची मुळी आणायची आणि होम हवन करायचा. पर चंदनाची मुळी मोल कुठून आणणार? कशी आणि कुठून करू व्यवस्था? कसं वाचवू माझ्या पिकाचं नुकसान? जो निसर्ग माणसाला घडवतो जगवतो त्या निसर्गापेक्षा माणूस कसा मोठा होईल? होम हवनाने जर उत्तम पीक येत असतं तर मग साऱ्याच समस्यांवर तोडगा निघाला असता. आपल्याला हव्या त्या रंगाची फुलं फळं उगवली असती. ऊन पावसाचा सारा खेळच आपण रचला असता. एवढंच काय, माणसे अमर देखील झाली असती. मग त्या हरीने निर्माण केलेल्या निसर्गाची आवश्यकताच ती काय होती? अहो पण हे समज त्या महादेव भट्टाला कळत नाही असं वाटतं का तुम्हाला? तरीही लोकांना लुबाडण्याची वृत्ती येतेच कशी? अहो माणसाला मोठं होण्याचा जो समोर मार्ग दिसतो ना तोच तो अवलंबतो बघा पंत. गजाबा, अहो या मोठेपणाचा जीव तो केवढा? वात्या वाऱ्या एवढाही जीव नसतो या मोठेपणाचा. हे या महादेव भटांसारख्या माणसाला कळू नये? अहो त्याला कळत असलं ना तरी त्याला कळून घ्यायचं नाही, पण लोकांना आगल ना ग. नाही नाही नाही, लोकांचा यात काही दोष नाही. परिस्थिती माणसाला हातबल बनवते आणि त्याचा फायदा हे महादेव भटासारखी माणसे घेतात. आपल्यालाच काहीतरी करायला हवे, नाहीतर लोकांची पिळवणूक अशीच सुरू राहील. त्याच संदर्भात आपल्याकडे एक काम होते, ऐका. चला येतो. नाही, चंदनाची मुळी येणार नसेल तर होम हवन होणार नाही. अहो पण माझं पीक? हे तुझं तू बघ. तुझ्यावरचं संकट टळावं म्हणून मी इतका उपाय सांगितला. तुला साधी चंदनाची मुळी नाही शोधता आली, तेव्हा तुझं भलं व्हावं असं मला कितीही वाटलं तरी आता ते शक्य नाही. हो असं करू नका सा. मी माझ्या परीने समज केला आहे. मी आपला साधा सामान्य शेतकरी आहे व कुठून आणू एवढं मोल? बस तसाच तुझ्या त्या करपलेल्या शेतात. अहो असं करू नका. मी तुमच्या पाया पडतो, कृपा करा गरीबावर. अरे अरे काय करतोस? उठ बरे. माणसाने माणसाला सहाय्य करायचे असते, त्याचे पाय धरायचे नसतात. शरण जायचे ते त्या हरीला. त्याच्या पदस्पर्शाने मन प्रसन्न होते. आपले गाराणे थेट त्या मूर्तीपर्यंत पोहोचते, कारण त्या मूर्तीला भाव असतो, संवेदना असते, वेदनेची जाणीव असते. चालत्या बोलत्या माणसांना माणसांचे दुःख कळेन असे झाले. याला काय म्हणावे? तुम्हाला काय म्हणायचंय काय विठ्ठल पंत? आम्ही महादूचं दुःख जाणलं म्हणून तर त्याला होम हवन करण्याचा पर्याय सुचवला ना. आपण फार मोठे विद्वान आहात. आपल्या समोर माझी कुवत कमी आहे. परंतु मला एक सांगा, चंदनाच्या मुळीचा आणि करपलेल्या पिकाचा काय संबंध? असा कसा संबंध सांगणार? त्यासाठी श्रद्धा असावी लागते. कुणावर? माणसावर. महादेव भट, अहो देवावर असते ती श्रद्धा आणि माणसावर असते ती अंधश्रद्धा. असं कसं बोलू शकता तुम्ही? तुम्ही तुमचे विचार असे शब्दांचे खेळ करून लोकांवर लादण्याचा तुम्हाला अधिकार नाही. तुमच्या लेखी मी करीत असेन शब्दांचे खेळ,
परंतु तुम्ही तर थेट भोळ्या बाबड्या लोकांच्या भावनांची खेळताय. याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? तू मला शिकवू नकोस काय करायचं आणि काय नाही ते. ते मी ठरवीन. हे असं नुसतं बोलण्याने त्याच्या शेतातलं पीक थोडीच परत उगवणार आहे. मी त्याला काही सहाय्य करतोय तर करू दे. आणि तू जर माझं ऐकलं नाहीस तर तुझं पीक असंच करपत राहील. अहो, असं बोलू नका सर. असं झालं तर आम्ही जगायचं कसं? महादू, आपल्याला असं वाटतं की आपण जगतोय, पण आपल्याला जगवणारा तो हरी असतो. अंतापर्यंतची परीक्षा माणसाला समृद्ध करत असते आणि योग्य वेळेला योग्य दिशाही दाखवते. गावातील पुरुष मंडळी बोलत असताना बाई माणसांनी मध्ये बोलण्याची काही एक आवश्यकता नाही. छान. आता यानं बोललं पाहिजे काय ना?